क्षेत्र माहूर व किनवट येथील शिवसैनिकांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी श्री रेणुका माता मंदिरात जाऊन महाआरती करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आशीर्वाद दे असे साकडे घातले। एकनाथ शिंदे यांनी घोषित वंचित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व महिला भगिनींसाठी धडाक्यात काम केल्याने त्यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आशीर्वाद दे अशी प्रार्थना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, शहर प्रमुख विकास कपाटे, संघटक विनोद पाटील सूर्यवंशी, सुनील गरड, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष ज्योती टिपकर, मनोज तिरमवार, किरण मिरमे, संगपाल कवटेकर, संजय जोशी, कैलास जाधव, अरविंद जयस्वाल, विशाल चौधरी, राजा हजारी, आदेश लांडगे आणि पवन शर्मा आदींनी रेणुका माता चरणी केली। आरती आणि अभिषेक केलेला आणि नांदेड जिल्ह्याच्या नेते म्हणून हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज 4 आमदार निवडून आलेले आहेत आणि हेमंतभाऊला पण कॅबिनेट मंत्रीपद भेटावं यासाठी सुद्धा आम्ही इथे प्रयत्न केलेले आहे। रेणुका देवीच्या ध्यान नतमस्तक झालो आणि आरती केलेली आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे परत एकदा एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री व्हावं आई रेणुकाच्या आम्ही हीच प्रार्थना करण्यासाठी आलेलो। भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांचा मध्येच आपल्याला समजून येईल आम्ही लहान कार्यकर्ते आहोत। आम्ही एकच करू शकतो की आमचा जो जिव्हाळाचा आमचा जो नेता आहे शिवसेनेच्या संपूर्ण महाराष्ट्राचे कार्यकर्ते एकच प्रार्थना करत आहे की परत एकदा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावं आणि पक्षश्रेष्ठी काय याच्यावर त्यांचं काय निर्णय घेतील हे पक्षश्रेष्ठीलाच माहिती। पण आमची प्रार्थना असंच आहे आणि परत आम्हाला अशी आशा आहे आणि अपेक्षा पण आहे की आई रेणुका देवीच्या आशीर्वादाने परत एकदा एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनतील हीच आम्हाला विश्वास आहे। चांगल्या परिस्थितीमध्ये हाताळलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात जे काही लोकसंख्या आहे आणि जे काही लाडक्या बहिणीचा जे काही आशीर्वाद आहे ते एकनाथभाई शिंदेला मिळालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं अशी हे सर्व पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची मनातली कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही आई रेणुका देवीकडे महाआरती केलेली आहे। तसेच आमचे नांदेड जिल्ह्याचे नेते हेमंतभाऊ पाटील हे पालकमंत्री व्हावे त्यांना जे पक्षाने जबाबदारी दिली होती की त्यांनी 4 आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले तसे आमचे नेते हेमंतभाऊ पाटील सुद्धा पालकमंत्री व्हावे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।